वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की वादविवादाची बरीच कारणं असू शकतात, मात्र त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांचा अभ्यास जर का कुठे कमी होत असेल किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती कुठे जर का कमी होत असेल तरी सुद्धा त्या कपलमध्ये किंवा त्या जोडीदारांमध्ये भांडणंही होत असताना आपल्याला दिसतात आणि त्यातून बरेच वादविवाद होतात. तर या सगळ्याला आपण कसं काय थांबवू शकतो? इथे काय माहिती का की मुलांच्या प्रगती संदर्भात म्हणजे शैक्षणिक प्रगती असू दे किंवा करिअर मधलंच त्यांचं स्थैर्य असू दे, या दोन्ही गोष्टींवर एक तर आई वडील दोघंही खूप सेन्सिटिव्ह असतात, नंबर वन. आणि त्यांच्या एकंदरीत जो काही ते जर फेल होत असतील किंवा त्या मुलांना अपयश येत असेल तर 90% घरांमध्ये मला असं दिसलंय की त्यांच्या अपयशाचं कारण शोधण्यापेक्षा मॅक्सिमम घरामध्ये हे पती पत्नी एकमेकावर त्याची कारण किंवा त्याला कारणीभूत तू, हे तुझ्यामुळे झालं, हे तुमच्यामुळे झालं, हा प्रकार तिथे जास्त घडतो. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं या कार्यक्रमामध्ये की इथे कारण तुमचं काय आहे आणि त्या कारण म्हणजे मुलांचा अभ्यास अपयश येत आहे तर त्याला अपयशातून जर बाहेर काढलं, हा जर मुद्दा तुम्ही विचार केला तर मला वाटतं तुमच्यामध्ये संघर्ष व्हायची गरज नाही. दुसरीकडे एक लक्षात घे की संतान प्राप्तीमध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचा संबंध आहे. ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य या तीन, म्हणजे थोडक्यात कसं माहितीये का, मूलबाळ होण्याला सुद्धा बेसिकली आणि त्यात सुद्धा बेसिकली जर ती दिरंगाई झाली तर पुन्हा तुझ्यात दोष माझ्यात दोष, हे प्रॉब्लेम, त्याच्यातून सुद्धा वाद. म्हणजे विचार करा की सुखी म्हणजे एक दाम्पत्याचं सुखी जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडत असतात. वादविवादाची कारण आपण बघ किती चर्चा करतो. आतापर्यंत आपण जो 10 ते 12 कारण बघितली आणि या सगळ्या कारणांना बेसिकली एक तर कुठेतरी वास्तुशास्त्र नक्कीच कारणीभूत आहे आणि त्याच्यावर वास्तुशास्त्रात उपाय पण आहे. सो नीड नॉट टू बॉदर. फक्त त्याचा म्हणजे तुम्ही संतान प्राप्ती संदर्भात सुद्धा म्हणालात की संतान प्राप्ती हे सुद्धा एक वादविवादाचं कारण होऊ शकतं. त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होतं उधळपट्टी, आर्थिक तणाव आहेत किंवा नामुष्की आहे किंवा मला कुठेतरी कमीपणा वाटतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा या संसारामध्ये अडचणीच्या ठरू शकतात. मग या सगळ्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्र तेवढंच आपल्याला उपयोगी पडू शकतं का? हे बघ, आता पुन्हा वादविवादाच्या कारणांमध्ये एक जर सपोज दोघांपैकी एकाला कोणाला अपयश आलं, आता अपयश का आलं तर कुठेतरी सक्सेस प्रोग्रेस हा नॉर्थ ईस्ट रिजनवर किंवा ईशान्य भागावर अवलंबून. तो जर बिघडला तर अपयश आहे. आता अपयशाची कारण मीमांसा करून त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम करणं किंवा त्याच्यावर विजय मिळवणं हा एक प्रकार आहे की पुन्हा तिथे तू मैमै करत बसणं. अपयश झालं त्याच्यानंतर उधळपट्टी. आता उधळपट्टीला सुद्धा बेसिकली कसं आहे की याला हा सुद्धा एक वेगळा सेगमेंट, म्हणजे एखाद्या वेळेस जर दक्षिणेचा दरवाजा असेल तर इझी मनी भरपूर येईल आणि जर इझी मनी आला तर उधळपट्टी होण्याचे चान्सेस खूप जास्त. किंवा दोघांपैकी एखाद्याच्या स्वभावामध्ये ते व्यावहारिकपणा जो आहे तो कुठेतरी त्याची कमतरता असली त्यामुळे सुद्धा उधळपट्टी. आता ही व्यावहारिकपणाची कमतरता किंवा पैसा बाहेर जाणं याला वास्तुशास्त्रदृष्ट्या मग तुमचा वायव्येचा प्रवेशद्वार असू शकतो, नैऋत्य बिघडलेली असू शकते किंवा ईशान्य बिघडल्यामुळे सुद्धा आलेला पैसा बाहेर जाणं किंवा आग्नेय बिघडली तर वायफळ खर्चाचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी. म्हणजे शेवटी एक लक्षात घ्या की तुम्ही कुठलीही गोष्ट काय केला, कर्जबाजारी पण नैऋत्य बिघडली, साऊथ वेस्टला जर मोठी पाण्याची टाकी असेल, जमिनीतली विहीर असेल, खड्डा असेल, कट असेल, तर तो माणूस कर्जबाजारी झालाच पाहिजे. मग आता अशा परिस्थितीमध्ये अपयश कशामुळे, पुन्हा सक्सेस कॉर्नर इज नॉर्थ ईस्ट. तो जर तुमचा बिघडला तर तुमचं सक्सेस हॅम्पर होणार आणि अपयश आलं म्हणजे कुठेतरी नामुष्की येते किंवा अपेक्षेप्रमाणे मनासारखं काम नाही झालं, पुन्हा नामुष्की येते. सो या प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्र संबंध आहे. बरोबर. मग हे जर आहे तर मग त्या गोष्टीवर मुळात मला या एपिसोडमधून एवढंच सांगायचंय की तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या आहेत ना, त्या समस्येच्या मुळाशी जा, ती समस्या किंवा ते अपयश कशामुळे येतं ते बघा. वादविवाद घालवून तुम्हाला काही मिळणार नाही. उलट आणखीन मनस्ताप वाढेल, प्रकृती बिघडेल आणि प्रगती आणखीन खालावेल. त्यापेक्षा या सगळ्या व्यक्तींनी, मग ते पती पत्नी असू दे, दोन भाऊ बहीण असू दे, आई वडील किंवा मुलगा आणि आई वडील असू दे, कोणीही असू दे, यांनी शांतपणे बेसिकली त्या समस्येकडे बघावं, त्या समस्येचं मूळ शोधावं आणि नक्की त्याच्यावर उपाय.
नक्कीच. मला याचबरोबर असं विचारायचं आहे सर, की विवाहबाह्य संबंध जे आहेत, ते सुद्धा बऱ्याचदा म्हणजे हेच खरं तर बऱ्याच कदा वादविवादाचं कारण ठरू शकतं. अडचणी येऊ शकतात यामुळे त्या कपल्समध्ये. तर हे नेमकं कसं काय होऊ शकतं आणि याच्यातनं सुद्धा आपण मार्ग शोधू शकतो का वास्तुशास्त्राच्या मदतीने? निश्चितपणे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घे, की साधारणपणे मुलांच्या शैक्षणिक प्रगती आणि दुसरे विवाहबाह्य संबंध हे 2 मेजर फॅक्टर्स फॅक्टर. की ज्याच्यामुळे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असतो. आता विवाहबाह्य संबंध बेसिकली असं आहे, की आज जे काही वर्क कल्चर आहे किंवा त्याच्या अनेक गोष्टी प्रलोभनांमध्ये माणसं किंवा तो स्त्री किंवा ती पुरुष दोघांपैकी कोणीतरी तिथे अडकतं. बरोबर. आता या गोष्टीला बेसिकली पुन्हा मी असं म्हणेन, की तुम्ही एकतर तुमच्या मनावर संयम आवर घालणं हा एक महत्वाचा भाग आहे. तर दुसरीकडे तुमच्या मगासपासून मी सातत्याने ज्या गोष्टींवर सांगत असतो, की तिथे तुम्ही तुमच्या याच्या कारणांचं मुळाशी जाणं. आता इथे मी एक असं सांगेल, की एक आमच्या क्लायंटपैकी एक दाम्पत्य आहे. ते एका चांगल्या प्रचंड बिझनेस, दोघं नवरा बायको बिझनेसमध्ये काम करतात. पण हे करत असताना त्यांच्या ऑफिसमधली एक महिला ऑफिसर किंवा एक उच्चपदस्थ व्यक्ती तिची त्या कामामध्ये एवढी लुडबुड वाढते, अर्थात तिचा आधी प्रभाव निर्माण करते ती, आणि मग त्या प्रभावातून कुठेतरी आकर्षणामध्ये त्याचं प्रत्यंतर होतं आणि अशी परिस्थिती होते की तो नवरा त्या स्त्रीला त्याच्या बायकोला डावलू लागतो आणि त्या स्त्रीला महत्व द्यायला लागतो. अशा माझ्याकडे आत्ता करंटमध्ये 2 केसेस आहेत आणि अशा शेकडोने हजारोने आमच्याकडे केसेस आहेत. आता या केसेसमध्ये सुद्धा मी असं म्हणेन की अगदी एक पूर्ण एपिसोड करता येईल एवढ्या गोष्टी, किंबहुना अशा अनेक केस स्टडीज मी त्याच्यावर सांगू शकतो. पण मग या ठिकाणी बेसिकली एक लक्षात घे की पुन्हा मी मगाशी म्हटलं होतं की जे काही 4 मायक्रो अनालिसिस मधले जे बेड त्यांचे पोझिशन असतील त्या जर चेक केल्या तर त्यातून आपण त्याच्यावर कंट्रोल करणं किंवा त्याच्यावर उपाय करणं आणि या गोष्टींना पायबंद घालणं हे सहज शक्य होतं. पण निश्चितपणे मी असं म्हणेन की विवाहबाह्य संबंध किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती हे 2 गंभीर विषय आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की आज वास्तू रविराजमध्ये आम्ही या विषयावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असे सामाजिक स्तरावर काही असे वर्कशॉप, सेमिनार्स वगैरे आम्ही प्रकर्षाने नेहमी करतो आहोत आणि याला उपाययोजना शिवाय म्हणजे एकीकडे वास्तुदोष निवारण तर दुसरीकडे अध्यात्म आणि मेडिटेशन या माध्यमातून कुठेतरी एक संतुलन आणणं आणि त्या संतुलनाच्या माध्यमातून बिघडणारे संसार, उद्ध्वस्त होणारे संसार हे निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये आज वास्तू रविराजला मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे. किंबहुना मी असं म्हणेन की जवळजवळ हजारो केसेसमध्ये आम्ही तुटणारे संसार वाचवण्याचं नक्कीच काम करू शकतो. नक्कीच. मात्र त्याचबरोबर सर दुसऱ्यांबरोबरच्या तुलना आहेत, म्हणजे नवऱ्याने बायकोची दुसऱ्याबरोबरची केलेली तुलना किंवा बायकोने नवऱ्याची दुसऱ्याबरोबरची केलेली तुलना ही सुद्धा कुठेतरी एक गंभीर समस्या होऊ शकते त्यांच्या वादविवादामधली. तर खरंच हे कारण आहे का की वादविवाद किंवा अडचणी निर्माण करण्याचं त्यांच्या संसारातलं? तुलना हा बेसिकली मी असं म्हणेन की अनेक गोष्टींवर आहे. म्हणजे साधी सिंपल गोष्ट एक आहे की जर म्हणजे 2 अशा अनेक गोष्टी उदाहरणातून देता येऊ शकतील की एखाद्या वेळेस जर बायकोने एखादी डिश बनवली असेल आणि जर नवऱ्याने त्या डिशचं कौतुक करता करता माझ्या आईने याच्यापेक्षा खूप चांगलं केलं असं म्हटलं तर मिठाचा खडा पडलाच. हा एक प्रकार झाला. पण मी ह्या प्रकाराला खूप सौम्य म्हणतो. पण त्याहीपेक्षा मी तुला सांगू, शेजारच्यांनी अमुक एक सेडान कार घेतली किंवा शेजारच्यांकडे 65 इंची टीव्ही आला किंवा अमुकने असं केलं, तुमच्या भावाने किंवा तिच्या बहिणीने हे केलं, हे फक्त एक महत्वाचं कारण. म्हणजे इव्हन तुला सांगू की मुलांच्या शैक्षणिकमध्ये मैत्रिणीच्या मुलीला 92% मिळाले, तुला 95 मिळालेच पाहिजे. हा जो तुलना प्रकार आहे ना हा विचित्र आहे, प्रचंड. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला असं म्हणतो की ही तुलना करताना करावी माणसाने तुलना. किंबहुना या तुलनेला मी असं म्हणेन की ते तुमचं लक्ष, आज माझ्याकडे 45 इंची टीव्ही आहे ना, शेजारच्यांनी 65चा घेतला ना तर मी मनामध्ये ठेवतो नाही मला पण घ्यायचं, पण त्यासाठी मी प्रगती करेन, मी पैसा कमवेल आणि 65 इंचचा घे. त्याने घेतला म्हणून तुम्ही घरात धुसफूस चालू केली, काय उपयोग आहे? काय कारण काय त्याला? तर या पद्धतीने बेसिकली ती तुलना हे एक भांडणाचं कारण आहे. आणि मग पुन्हा भांडणाचं कारण वास्तुशास्त्रातलं मूळ ओळखायला गेलात
तर पुन्हा तुम्हाला नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट या 2 गोष्टी सापडतील. त्यामुळे कुठेतरी पुन्हा पुन्हा मला आपल्याला आपण त्याच कन्क्लुजनवर येतोय की या 2 दिशा किंबहुना संपूर्ण घर या विषयावर आपण हे निश्चितपणे खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मला आणखीन सांगायची आहे की साधारणपणे साऊथ वेस्टचा मास्टर बेडरूम हे यावरचं उत्कृष्ट सोल्युशन आहे. पण जर साऊथ वेस्ट मध्ये सुद्धा 3 किंवा 3 पेक्षा जास्त वास्तुदोष आले तर त्या पती पत्नी मधल्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव येतात. आणि एवढंच नाही तर अक्षरशः त्या तणावाचं पर्यवसन बेसिकली मी असं म्हणेन की अगदी घटस्फोटापर्यंत सुद्धा जातो. त्यामुळे पती पत्नी मधला सुसंवाद किंवा त्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्यांचं भांडणाचं कारण, वास्तुदोष आणि उपाय हा सगळा सोपा उपाय. नक्कीच सर, आतापर्यंत आपल्याकडनं या संदर्भातल्या बऱ्याच जणांनी मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं आहे. हे मार्गदर्शन कोणी कोणी आपल्याकडनं घेतलेलं आहे ते सुद्धा जाणून घ्यायचे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.